सगळे आपले दगड धोंडे जे निवडून येतील 288 त्यांच्या शपथविधीला मुंबईला यायचं. आम्ही फक्त आमच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो, तुमच्या विरोधात नाही. सगळे मिळून एक व्हा. ओबीसी पण आमच्या सोबत या, तुम्ही मनोज जरांगे पाटला सोबत राहा. त्याप्रमाणे 288 मध्ये एक आपलं नवीन सरकार आणा. मुंबईला आपल्याला जायचंय. तर मुंबईला जायचं कसं, तर हे जे 288 आपले आमदार निवडून येतील यांच्या शपथविधीला हे काय करते, यांचे पाहुणे रावळे बोलवते. आतापर्यंत जे आमदार झाले ना ते पाहुणे रावळे बोलवते. आम्ही सगळे आपले दगड धोंडे जे निवडून येतील 288 त्यांच्या शपथविधीला मुंबईला यायचं, असं आमचा विचार आहे. त्यांच्या शपथविधीला जायचं. काय सरकार आपलं राहील, मग परसाकडे जायची बी सोय होईल. आता काय झालं होतं, आमचं काही नाही, आम्ही एक वर्ष पुरण इतकं दाना पाणी घेऊन आलतो. फक्त आमच्या लोकांची परसाकडे जायची वांदे झालते. असंही तुम्ही एकटे जरी मुंबईला गेले तर तिथं परसाकडे जायला थोडेसे प्रॉब्लेम येते. तर आता जर त्याच्या अगोदर जर शपथविधीच्या अगोदर जर मनोज दादांनी सांगितलं तर मुंबईच्या समाज बांधवांना विनंती करतो, काळजी करू नका, मुंबईला गालबोट लागणार नाही. मुंबईला आम्हाला आल्यानंतर परसाची सोय करा. कुठेही आमचे बिचारे एक वर्ष पुरण इतका दाना पाणी घेऊन येणारे कुठेही स्वयंपाक करतील, खातील, तुम्ही खायची व्यवस्था करू नका, एवढीच विनंती करतो. आणि मुंबईला मला तरी वाटतं शपथविधीला हे सगळे घेऊन जावं. मग त्याच्यात मग मुस्लिम समाज, धनगर समाज, दलित समाज, बंजारा समाज, आदिवासी समाज, ओबीसी समाज आणि सगळ्या जातीला न्याय मिळेल. कारण मुस्लिम लोकही बघा तुम्ही आज राजकारणामध्ये त्यांनाही त्यांचं म्हणावं तेवढं त्यांची जी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे त्यांना वाटा मिळालेला नाही. आतापर्यंत काय झालं, यांनी हिंदू मुस्लिम केलं, त्यामुळं त्या हिंदू मुस्लिममध्ये गुंतल्यामुळं त्या मुस्लिम आहे ना स्वतःचं पायावर धोंडा पाडून घेतला. त्याच्या आरक्षणाबद्दल कोणी बोललं नाही. धनगर समाजाचंही तसं झालं. धनगर समाजाचं कोण नेतृत्व तुम्ही दाखवा, ही एक दोन येते ते पुन्हा जातीमध्ये भांडणं लावते. ओबीसी समाजाचंही तसं झालेलं आहे. मी ओबीसी बांधवांनाही सांगतो की तुम्ही हे करू नका. आपण काय करू, आम्ही फक्त आमच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय, तुमच्या विरोधात नाही. सगळे मिळून एक व्हा. ओबीसी पण आमच्या सोबत या, तुम्ही मनोज जरांगे पाटला सोबत राहा. जेव्हा सरकार येईल ना तुमच्या पण जातीला तुमची म्हणजे मनोज जरांगे पाटला सोबत चर्चा करून तुमच्याही जातीचे तुम्ही सीटं वाटून घ्या आणि सगळे मिळून या महाराष्ट्रावर राज्य करा. जसं छत्रपती शिवरायाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याप्रमाणे 288 मध्ये एक आपलं नवीन सरकार आणा. कारण हे राजकारणी आपल्याला काही करू शकत नाही. यांचे 100 वर्षापासून पिढ्या गेल्या हो राजकारणामध्ये. हे झालं की याचं पोरगं, त्याचं पोरगं झालं, त्याचं नातू, त्याचा चुलत भाऊ, त्याची बायको, ते अमुक तमुक, मग साला नुसतं याच्यातच गुंतलेलं आहे. सर्वसामान्य लोक कधी येतील या राजकारणामध्ये, तर हे येऊ द्या. आणि ह्या जरांगे पाटलाच्या रूपानं ही आशा पल्लवी झालेली आहे. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी जर 10-10, 5-5 उमेदवार उभे राहिले आणि तिथं जर गुत्ता झाला तर तिथं असं करा ना, ड्रॉ सिस्टीम काढा, ज्याची चिठ्ठी निघेल त्याला द्या, काय फरक पडतो. पण स्वतः उमेदवार द्या, आपल्याला त्याच्याकडे पाहू नका. जर तुम्ही पाडायची भूमिका ठेवली तर पाडायला काय झालं, जसं लोकसभेला झालं 31 येऊन बी काहीच कामाचे नाही, एकही बोललं नाही. फक्त दुसऱ्या दिवशी म्हणलं ते धाकामारे लोक हाणतील म्हणून, दुसऱ्या दिवशी म्हणलं की बा 100% जरांगे पाटलाचा फॅक्टरचा आम्हाला फायदा झाला. पण लोकसभेत कोणी बोललं नाही, त्यांना कळतही नाही की काय बोलायचं तिथं. तर त्याच्यामुळं आता पाडून काही फायदा नाही. हे दुसरे बी आले तर त्याच्यानंतर पुन्हा पर्यायी 5 वर्ष हात धुत बसावं लागेल. तर यावेळेला करेक्ट निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटलांनी, आणि आमरण उपोषण तर करू नये. कारण लोक आजपासूनच चिंतेत आहे मनोज जरांगे पाटलांना आमरण उपोषण करू नये. तुम्हाला मध्यंतरी बरेचसे फोन आल्याचं आम्ही पाहिलं, तुम्ही सांगितलं देखील. काय भावना एकंदरीत इथल्या आपल्या छत्रपती संभाजीनगरबद्दल तर आपण हे प्रतिक्रिया जाणून घेतोच. संपूर्ण महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून तुमच्याकडे काही मेसेजेस येतात, काय सांगाल त्याबद्दल? ते व्यक्ती काहीच नाही करत. ते फक्त मला फोन लावतात, दादा फक्त मनोज जरांगे पाटलाला एवढं सांगा तुम्ही आमरण उपोषण करू नका. तुम्ही जो बी निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही काही निर्णय घेतला, तुम्ही पाडायचं जरी म्हणले तर आम्ही तयार आहे म्हणतात लोक, बरं का. तुम्ही आमरण उपोषण सोडून काही सांगा. तुम्ही म्हणले ना की बुवा एखाद्या ह्या माणसासोबत जा तरी लोक तयार आहे. पण तसं नाही, फक्त तुम्ही आमरण उपोषण करू नका. आणि आहे ना संधी आता यांना जर कळून, आता तुम्हाला 13 जुलैपर्यंत यांना अल्टिमेटम दिलं तर सर न्यूज म्हणजे आज तुमचं मी कौतुक करू इच्छिन, तुम्ही आज या ठिकाणी या लोकांच्या भावना घ्यायला आले. अहो या न्यूज चॅनलने 13 जुलैचा अल्टिमेटम सांगतो, ब्रेकिंग न्यूज लावायला पाहिजे होती. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार, हां तर बातम्या पण दाबलेल्या आहे यांनी. आणि 13 तारीख ते 20 तारीख मनोज जरांगे पाटलांना मोठ्या मनाने सरकारला वेळ दिला, 7 दिवस दिला. ते तर एकच महिना मागत होते. आणि शंभूराजे देसाई साहेबांवर फार विश्वास होता मनोज जरांगे पाटलाचा. जे लोक आले होते पहिल्या लोकांनी तसंच केलं. आणि हे सगळे सारखे, सगळे राजकारणी सारखे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं
दादाने आता कुणावरही विश्वास ठेवू नका. आणि काय झालेलं आहे आता हे यांचे ज्यांचे हे निवडून येते का नाही येते हे आता मतदारसंघात फिरणार आहे. त्याच्यामुळे आपण आमरण उपोषण करा आणि यांच्याकडं आता आले बी आणि तुम्ही उपोषण करू नका, फक्त उमेदवार द्या. हे मराठे स्वतःच्या हातात आंदोलन घेतलेलं आहे. बघा तुम्ही आणि घरच्या चटणी भाकरी आणि घरच्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून हे लोक फुकट प्रचार करणार. यायला ना दारू पाहिजे, आता यायला ना मटण पाहिजे, आता हे दाबणारे फक्त योग्य बटन आहे. आता पहा तुम्ही फक्त कशी यायचे